पाली गावाच्या पूर्वेस अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरच्या टेकडीवर वसलेला एका पगडीच्या आकाराचा किल्ला म्हणजेच किल्ले सरसगड उर्फ पगडीचा किल्ला। सरसगडाच्या अगदी पायथ्याशीच अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री बल्लाळेश्वराचे मंदिर आहे। या मंदिराच्या बाजूनेच गडाकडे जाणारी वाट जाते। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या पाली या गावात। अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध असलेला बल्लाळेश्वर ही पाली गावाची ओळख आहे। आणि गावापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणावरतूनच किल्ला दिसतोय समोर, ज्याचं नाव आहे सरसगड। आणि या सरसगडाला पगडीचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याचा आकार दूरवरतून पगडीसारखा दिसतो। तर आल्यानंतर खाली जिथून रोड आहे त्या ठिकाणी एक गॅरेज आहे, तर त्या गॅरेजपासून येण्याचा रस्ता आहे। गाडी पार्किंग आपण बाजूला केली, तिथे एक गॅरेज आहे दुसरं रोडच्या बाजूला, तिथं गाडी पार्क केली आणि प्रवासाला सुरुवात केली। हे पहा, हा पहा किल्ला वरती दिसतो आपल्याला। या ठिकाणी काही घर आहेत। आज या ट्रेकवर माझ्यासोबत आलेले आहेत सतीश आणि अनिल। आपण ह्या दोघांनाही कलावंतींच्या ट्रेकमध्ये भेटलो होतो। अनिल पुण्यावरून आलेला आहे। नमस्कार मित्रांनो। सतीश हा खोपोलीमधलाच आहे। तर मी आणि अनिल काल दोघेही मिळून सतीशकडे आलो आणि मग आज सकाळी इकडे निघालो। ॲक्च्युली सकाळ करता करता दुपारच झाली, 2 वाजता। पण ठीक आहे, आम्ही 3 जण स्कूलपासूनचे फ्रेंड्स आहेत, त्यामुळे रात्री थोड्या वेळ गप्पा चालल्या, बराच लेट झाला आणि मग सकाळी उठायला उशीर झाला। चलो ट्रेकला सुरुवात करूया। मार्ग तर चांगला दिसतो आपल्याला, पाऊलवाट जी आहे ती स्पष्ट आणि ठळक आहे। अगदीच सुरुवातीच्या 15 मिनिटांची झाडीतून गेलेली वाट थोडा वेळ का होईना सुखावणारी होती। नंतर मात्र कडक उन्हाचा सामना आम्हाला करायला लागला। चढाईला सुरुवात केल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला लगेच इथून किल्ला आणखी जवळ आल्यासारखा दिसतो आणि अतिशय सुंदर दिसतो तो इथनं लिटरली। आणि ह्या 15 मिनिटामध्ये मार्ग जो होता हा झाडीत नव्हता, पण आता सूर्य लागायला लागलेला आहे खतरनाक। आणि हे पहा, माझ्या मागच्या साईडला सूर्य आहे, त्याच्यामुळे आता पूर्णपणे त्याच्यावर अंधार आला लेन्सवरती, त्यामुळे कॅमेरा मागं पकडायला लागतो आपल्याला। लगेचच आम्ही एका पठारावर येऊन पोहोचलो, जिथे पेटलेल्या गवताची फक्त राख उरली होती। वा, इथून तर कसला दिसतोय तो। या ठिकाणाहून तर डायरेक्ट सगळा प्लेन दिसतो एकदम जागेच। हे बा, या ठिकाणी खूप सारं जे जंगल आहे किंवा जी झाडं झुडपं वाळलेली ती सगळीच्या सगळी जाळलीत। हे पहा या ठिकाणी, त्यामुळे एकदम नाही का टक्कल पडलेला डोंगर, कंप्लीट असा काळा काळा। हे बा, आणि इकडे दिसतोय किल्ला, झेंडा दिसतो इकडनं, भगवा दिसतो आपल्याला एक। पठारावरून समोर आपल्याला दिसतात ते विशिष्ट बांधणीचे 2 उत्कृष्ट बुरुज। हे बुरुज म्हणजेच सरसगडाचे जणू पहारेकरीच। ह्या पठारापासून सुरू झालेली वाट म्हणजे जणू काळ्या डोंगरावर कोणीतरी सफेद राखेचा रस्ता तयार केला आहे, तो पण अगदी शेवटापर्यंत। इतकं थकायला झालंय, अगदीच फक्त एक अर्धा तास झाला असा आम्हाला मॅक्सिमम, पण ऊन जे आहे त्याने अक्षरशः खाऊन टाकलेलं आहे। तिघांनी पण मिळून ठरवलं, म्हटलं आता पहिलं झाड बघूया, कारण इथं झाडच नाही आहेत, जी आहेत ती सगळी एकतर वाळलीत नाहीतर जाळलीत। दोन गोष्टी आहेत, हिरवं झाड क्वचितच आहे। त्यामुळं आता आम्हालाही कळलं आहे, पण हे सगळ्यांना सांगणं आहे की उन्हाळ्याचा किंवा भर उन्हामध्ये हा किल्ला करणं टाळलं पाहिजे आपण। मोहीम आखली किती
पार केलीच पाहिजे आपण. हा बरं, तुमचं काय म्हणणं आहे का ती त्याच्यावर? समस्या होती त्या अडथळ्याला फेके काय कोण कलावंतींना पण असेच टेपा टाकले तुम्ही. मी असं वाचून ठेवतो, एनर्जी वाचून ठेवतो. त्याने गड धरला एका साईडने, किल्ला ना एका साईडने दगड ह्यानेच धरला. हा ना, तो पडला असताना त्याने ते कलावंतीला तुम्ही जेव्हा जाल ना त्या दुर्गाच्या बॅक साईडला तो मोठा दगड आहे ना, ते ह्या माणसाने लावला खाली. येणाऱ्या दुर्गप्रेमींना येणारी जी समस्या ती लक्षात घेता मला असं वाटलं की आपण काहीतरी गडासाठी योगदान दिलं पाहिजे. काहीतरी योगदान दिलं करणं पाहिजे. गरजेचं आहे. सरसगड म्हणजे किल्ल्याच्या अवशेषांची असलेली खाणच होय. इथे आपल्याला विशिष्ट तटबंदी, त्यात असलेला कातळ कोरीव पायरी मार्ग, मुबलक प्रमाणातील पाण्याची टाकी, वाड्यांचे प्रचंड अवशेष, चोर दरवाजा, चिलखती बुरुज असे एक ना अनेक अवशेष पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी सतीश आणि अनिल थोडेसे विश्रांतीसाठी थांबले. त्यांच्यापर्यंत चाललोच होतो, जे की माझं लक्ष गेलं डाव्या हाताला. तर या ठिकाणी किल्ल्यावर जाताना पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला दिसलेलं आहे. हे पहा, हे टाकं जे आहे हे वर जाताना सगळ्यात पहिल्यांदा दिसलेलं आहे आपल्याला. अगदीच अर्ध्या तासाचा ट्रेक झाल्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी काही पर्यटक आहेत मधल्या घाईच्या मार्गात, आणि अलीकडे सुद्धा इथं झाडाखाली काही लोक बसलेच. अजूनही अशीच सेम चढी, ही सगळी खडी चढण चढायची तिथपर्यंत. तिथून पुढे अजून त्याच्यापेक्षा खडी चढण आहे, अजून खतरनाक, एकदम खतरनाक आहे. म्हणजे फक्त चढ 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 चढण, असं प्लॅट्यू असं नाहीच आहे कुठं, किंवा सपाटीकरण आहे. आपण तिथून चाललो, फक्त तो जो खालचा जो जळाल्या मुळात टाकल्यासारखा दिसत होता तेवढाच भाग फक्त एक सपाटाचा, बाकी फक्त चढण. आता आम्ही ही चढण चढून आलो आपण वरती. आल्यानंतर मी जसं दाखवलं ही पण चढण चढायची, तिथून चढण आहे, तिथपर्यंत चढण आहे, आणि तिथून पुढे वरती चढणच आहे. हा जो पॅच आहे खरंच थकवणार आहे. बापरे, काय कदम, काय म्हणणं आहे? गड आहे नावाप्रमाणे सरस आहे, सरसच आहे बा. सरस छे, सरस छे. किती स्पष्टपणे इथून ते बुरुज दिसतं, किती मोठे बुरुज आहेत. हे दोन जण भेटले मला आता इथं. विशेष ते सांगत होते की त्यांना सुद्धा गड किल्ल्याची आवड आहे आणि वेळात वेळ काढून ते किल्ले पाहायला येतात. काय नाव मित्रांनो तुमचं? शरप्रकाश माने. कुठून आले? आम्ही परेलवरून आलोय. परेल. तुमचं काय नाव? अतिश शंकर देसाई. इथून पुढे जात असताना डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे, जे आपल्याला चालताना दिसणार नाही. ड्रोनमुळे ते आपल्याला दिसू शकले. बऱ्यापैकी वरती आल्यानंतर एक पायदळचा पायरी मार्ग आहे. छोटे छोटे पायऱ्या आहेत, पण स्पष्टपणे दिसतात त्या पायऱ्या. आणि तिथून त्या पायऱ्यावर होईल आपल्याला लगेच वरती बुरुज दिसतंय. हे पहा, हा आहे तो मार्ग. या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं. या ठिकाणी एक मोठा बुरुज दिसतोय खुला मका. इकडेही आहे तो बुरुज, आणि त्या बुरुजाच्या खालच्या बाजूला सुद्धा आणखी एक बुरुज आपल्याला दिसतोय. म्हणजे हा तटबंदीचा प्रकार आहे. हा एकामध्ये एक अशा तटबंदी आहेत त्या, आणि ह्या गॅपमधून सगळ्यात वरती सुद्धा आणखीन एक बुरुजाचे अवशेष दिसतात आपल्याला. आणि ही जी मधली घळ आहे त्या घळीमध्ये त्या ज्या पायऱ्या आहेत, जे ह्या सरसगडाचं वैशिष्ट्य आहे किंवा आकर्षण आहे, मुख्य आकर्षण. तर एकंदरीत तिथपर्यंत येताना माणूस थकतो हे निश्चित, पण जर आपण ऊन टाळून जर आलो तर बऱ्यापैकी आपल्याला हेल्प होणार आहे. पण तरीसुद्धा खडी चढण आहे, त्यामुळं आपल्याला हा ट्रेक जो आहे हा थोडा थकवतो. तो जो छोटासा पायरी मार्ग होता तो चढून जसंही आपण वरती येतो, अगदीच सरळ मार्ग येतो, तर तो वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कातळ कोरीव गुहा म्हणून बोर्ड पाहायला मिळालेला आहे. हे पहा, या ठिकाणी आहे कातळ कोरीव गुहा, आणि या ठिकाणी ती गुहा आतमध्ये आहे. सुरुवातीला विचार नव्हता जाण्याचा, पण सतीश बोलला जाऊया आपण. म्हटलं चलो, तर मग आता जाऊन पाहूयात, थोडंसं आतमध्ये जाऊयात आपण. कारण काय असतं माहिती का, गुहांमध्ये प्राणी वगैरे असण्याची मला नाही वाटत कधी शक्यता असते, पण स्नेक जर असेल तर स्नेकला जर तुम्हाला चावला तो एका सेकंद, तुम्हाला काहीच करता येत नाही.
तर त्यासाठी बॅटरीज आहेत आपल्याकडं. जिथपर्यंत शक्य आपल्याला वाटतंय सेफ आहे आपण जाऊयात आणि लगेच मागे येऊयात. चला. जावं लागते. आतमध्ये सगळा घाण वाजत आहे. वास घाण येतं म्हटलं. वरती लागल नाही. ओके, काही नाही. इथे एक बोर्ड लावलेलं आहे आणि पलीकडे जय हनुमान भंडार आळी असं लिहिलंय. म्हणजे मोठी खोली आहे आतमध्ये. ठीक आहे, बाकी काही नाही. एक बोर्ड पडलेलं आहे जुनं. आणि हे बघा ह्या साईडला पण तसंच आहे. ही खोली आहे फक्त. एक मिनिट बघा. हे पहा, क्लिअर कळतंय. लेफ्टला एक खोली आहे बघा आणि उजव्या साईडला एक खोली आहे. दॅट्स इट. बाकी काही नाही. इथे बोर्ड पडलेले आहेत नावांचे. चला. गुहेच्या उजव्या बाजूने माचीवर जाण्यासाठी 2 बुरुजांमधून जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे. अतिशय सुंदर दिसणाऱ्या या पायरी मार्गात साधारणतः 96 पायऱ्या कोरलेल्या आहेत. दोन पायऱ्यांमधलं जे हे अंतर आहे ना, हे अक्षरशः इतकं वाढीव आहे. मांड्यांना आपण जे स्क्वॉटचा एक्सरसाइज करतो ना, तो फील येतोय. आणि उजव्या हातात माझ्या कॅमेरा स्टिक आहे. ती पण एका ठराविक वेळानंतर हेवी होतात. पायरी मार्ग जो आहे साधारणतः या एक 96 पायऱ्या आहेत. काही ठिकाणी 100 पायऱ्या असल्याचा सुद्धा उल्लेख पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, 96 ते 100 पायऱ्या आहेत असं आपण म्हणू शकतो. हा जो पायरी मार्ग आहे, हे पहा, हा जो पायरी मार्ग आहे हा वर चढून आल्यानंतर येताना इथं हा जो बुरुजाचा एक अवशेष दिसतो हे सुद्धा थोडं तुटलेलं आहे. आणि हा बुरुज आणि हा बुरुज, या बुरुजाच्या मध्ये हा दरवाजा आहे या ठिकाणी, ज्याचं नाव आहे पाली दरवाजा. आणि पाहू शकतो त्यांनी पाट्या वगैरे व्यवस्थित लावल्या. आतमध्ये सुरक्षा चौकी देवडी म्हणून सुद्धा पाटी लावलेली आहे. आणि ही जी दरवाज्यावरची नक्षीकाम आहे, मैरप, हे थोडं पुसट होत गेले पण तरीसुद्धा ते अजून दिसतंय. हा इथं भाल्यासारखा आकार दिसते बघा, एकदम फूल वगैरे ते असतं ना टिपिकल त्या टाईप. आणि हे जे अवशेष वरचे दगडांचे अतिशय स्पष्ट आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, अजून जिवंत आहेत हे सगळे अवशेष. आता जनरली बऱ्यापैकी पडझड झालेली असते, पण चांगले अवशेष दिसतात. ठीक आहे, तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दरवाजा पाहायला मिळतो, जो की नंतरच्या काळातच बसवण्यात आलेला आहे. 100% अतिशय भक्कम आहे. आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुरक्षा चौकी देवडी अशा ह्या पहारेकरांसाठीच्या या खोल्या या पाहायला मिळतात, ज्या की भल्या मोठ्या आहेत. आणि हे फार विशेष वाटतं बघा ना, पूर्णपणे वरती हा जेव्हा असेल जुन्या काळात दगड, किल्ला बनायच्या अगोदर पूर्ण दगड असेल आणि त्याला चिरून हे असं बनवले, परत चिरून आतमध्ये चिरून हे बनवले, इकडं आतमध्ये ह्या साईडला चिरून आणि मधी बरोबर पोकळी ठेवली आहे. म्हणजे जे काम त्यांनी केलेलं आहे जुन्या काळामध्ये, कसं हे त्यांनी काम केलं ना, याच्याबद्दल खरंच विलक्षण कौतुक वाटतं. पण हे असं आहे. आणि जसं आतमध्ये आल्यानंतर देवडीपासून पुढे आपण जातो तर हा एक छोटा पायरी मार्ग आपल्याला परत दिसतोय वरती जाताना. हे पहा, हा मार्ग वरती गेला आणि तिकडे गेला रस्ता. वरती आलेला लगेच उजव्या बाजूला स्पष्ट असा रोड दिसतो आपल्याला. या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, सरसगडची माहिती दिलेली आहे. पण तत्पूर्वी हे पहा, इथून या ठिकाणी आत्ता आपण खाली उभे होतो दरवाजाजवळ, आणि हा पायरी मार्ग जो आपण चढून आलो, या ठिकाणी दुसऱ्या बाजूनी पुन्हा आपल्याला इथं देवडी आणि ते दिसते. जसंही आपण इकडे मागे जाऊ, या ठिकाणी काही अवशेष आहेत जे की आपण पाहणार आहोत. हा जो बुरुज आहे त्याचे नाव आहे झेंडा बुरुज. या बुरुजाचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी
आणि पहारा करण्यासाठी त्या काळी होत असावा. झेंडा बुरुज पाहून जसेही आपण मागच्या बाजूला जातो, पाण्याचे एक टाके आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढे नंबर लिहिलाय 10. याचा अर्थ असा घ्यावा का हे टाकं नंबर 10 आहे. कळेल कदाचित तसंच असू शकतं, पण अतिशय मोठं टाकं आहे हे. पाण्याचे टाके हे पहा, मोठं टाके आणि बऱ्यापैकी कदाचित हे पाणी पिण्यायोग्य आहे. कलर वरतून दिसतोय असा, पण याची खोली किती आहे वगैरे काहीच कळत नाही आहे. खोली किती आहे आपल्याला सांगता येणार नाही, पण अतिशय सुंदर असं हे टाकं आहे. पाण्याचे टाके हे जे बोर्ड आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपल्याला आणखी एक बोर्ड पाहायला मिळतंय. ते आहे पुरातन वाड्याचे अवशेष 6, युवा मराठा फाउंडेशन. तर हे जे काही आहे हे ते अवशेष आहेत ज्याचं बोर्ड इथं लावलेलं आहे. अतिशय तुरळक अवशेष उरलेले आहेत, म्हणजे फक्त खालचा जो बेस आहे त्या वाड्याचा किंवा खोलीचा, तर त्याच्या बेसमेंटचे दगड फक्त उरलेले आहेत आणि या भागात तर गवत आलेलं आहे सगळं. पण हे ते आहे, हे मला खूप आवडतं. ज्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात ना यार, आपल्याला म्हणजे आपण शुअर एखाद्या माणसाला कळतं की या ठिकाणी ही गोष्ट आहे. आणि हे असं जे दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत त्यांचं मला या ठिकाणी खरंच कौतुक करू वाटतं की तुम्हा लोकांमुळं आमच्यासारख्या भटक्या लोकांना गडाची माहिती कळते ऑथेंटिक. जसं की मी बोललो की त्या पायऱ्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी 96 पायऱ्या आहेत, काही ठिकाणी 100 पायऱ्या आहेत. पण इथं 96 मिळाल्यानंतर आम्ही तेच सांगणार, आम्ही 100चा उल्लेख नाही करणार, आम्ही 96च सांगणार. सो मराठा फाउंडेशन तुमचं कौतुक खूप खूप. पाण्याचे टाके आणि वाड्याचे ते अवशेष पाहून तसेच पुढे जायचे. या पायऱ्या चढून वर गेल्यावर अगदी 2 मिनिटात आपल्याला एक रोड उजवीकडे आणि एक डावीकडे गेलेला दिसतो. आपण डाव्या बाजूनेच प्रदक्षिणेसाठी पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर आपल्याला वाड्यांचे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या बाजूने आपण पुढे पुढे आलो, म्हणजे डाव्या साईडला जो मार्ग आपण निवडला तिकडनं पुढे आलो. आपण मागे गेलो नाही की काहीतरी रोड जातोय, मळलेली पायवाट आहे, काहीतरी असेल तर आपल्याला शोधता घेतलं पाहिजे, बरोबर. त्या हिशोबाने पुढे आलो. या ठिकाणी सुद्धा मला काही अवशेष दिसत आहेत. पुढे जाऊयात आपण. हे पहा, पुढे चाललो आपण. तर हे जे काही टिपिकल अवशेष वाटत आहेत हे निश्चितच वाड्याचे वगैरे किंवा कुठलं घर चौकी काहीतरी असणार आहे, कारण पद्धतशीर आहे. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे लिहिलंय पण क्या बात आहे. मी म्हणतोय लांबनं मी बघितलं की हे अवशेष मला तसे वाटतात आणि इथं पाटी पण लावलेली आहे. सो आपण ते बरोबर ओळखलेले आहेत. हे पहा, पुरातन वाड्याचे अवशेष 5. हे पहा, तिथपासून तो अवशेष सुरू झाला आहे. ही खोली किती प्रशस्त असेल. हे बघा, पायऱ्या आहेत, पद्धतशीर पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. आणि अशा प्रकारे हे अवशेष आहेत जे की खूप मोठ्या वाड्याचे आहेत. हे पहा, एवढा मोठा. आणि या ठिकाणी वाड्यांचा खजिना आहे. हा वाडा पाहिला आपण. हे पहा, हा वाडा पाहिला. इकडे सूर्य देवतात त्यामुळे एवढा स्पष्ट क्लिअर दिसणार नाही, मी तिकडनं दाखवायचा प्रयत्न करेल त्याला. पण हा वाडा पाहिला, त्यानंतर इकडे नजर फिरवा. वाडेच वाडे, वाडेच वाडे. मला नाही का खरोखर मनापासून इतका आनंद झाला ना. मला असे किल्ल्यांवरती फिरायची आवड जी आहे आणि त्यात अशी काही अवशेष दिसले ना प्रफुल्लित होऊन जाते. हे पहा, किती मोठा वाडा असेल हा. इथं पायरी मार्ग आहे 100%. इकडनं हा पायरी मार्ग आहे. हे पहा, पुरातन वाड्याचे अवशेष 2, पहाऱ्याची चौकी. तर हे जे आहे ही पहाऱ्याची चौकी आहे, ज्याचा पायरी मार्ग हा इथून वरती येतो. त्या साईडला सुद्धा भले मोठे अवशेष आहेत. पाण्याचं टाकं आहे आणि असा गोल फिरून तिकडे जावं लागणार आहे कदाचित आणखी पुढे. तिकडं पण अरे बापरे, म्हणजे अवशेषांची लिटरली खाण आहे या ठिकाणी. सगळं एक एक करून पाहूयात आपण. आत्तापर्यंत आपण हा जो ज्याच्यावरती उभा आहोत ही आहे पहाऱ्याची चौकी, पुरातन वाड्याचे अवशेष क्रमांक 2. आता आपण ह्या पायऱ्यांनी उतरणार आहोत. हा पण एक मोकळा प्रदेश आहे. या ठिकाणी उत्खनन केलेली माती आहे. ठीक आहे, तिकडे जाणारच आहोत आपण. अनिल आणि सतीश तिकडे आहेत उभे. हा वाडा पहा, पुरातन वाड्याचे अवशेष. ठीक आहे,
इकडं आहे दिंडी दरवाजा 2 आणि या ठिकाणी असा रस्ता दिसतो आपल्याला. अरे वा, क्लास. हळू या रे. हे बघा, हे अतिशय पुरातन असे अवशेष आहेत. याच ठिकाणी बरोबर ते फलक लावलं होतं आणि हे आपण ह्या दरवाज्यातून चाललोय. हे पहा, ह्या सगळ्या महिरपी, ह्या सगळ्या अजूनही एकदम ठीकठाक अवशेष आहेत सगळे. आणि हा पायरी मार्ग दिसतोय जुना. हा पायरी मार्ग खालपर्यंत गेलेला आहे. तर त्या साईडला खाली काय आहे ते आपण बघूया थोडंसं अंतर जाऊन. काय झाले, लेट आलो, आता वाजलेत 4:30. त्यामुळे मला अजून खूप किल्ला बाकी आहे. मला प्रश्न पडला की प्रायोरिटाईज कसं करावं. पण किल्ला हा सगळा बघायची आपली सवय आहे, पण टोटल अंधार होणार तोपर्यंत अजून ड्रोन पण फ्लाय करायचा आहे. हा पायरी मार्ग हा क्लिअर खाली गेलेला आहे. हे पहा खाली बघा किती खोल आहे. हे पहा, हा आहे दिंडी दरवाजा नंबर 2. पाहिला वरती अनिल उभा आहे आणि हा पूर्णपणे हा दरवाजा बाहेरनं इतकं सुंदर दिसतोय. तो हलकासा बुरुज बाहेर आलाय तिथनं हलकासा. आणि हा पायरी मार्ग क्लिअर खाली उतरलेला आहे आणि तो तिथपर्यंत गेला. त्या ठिकाणी सुद्धा भले मोठे काय असले तरी अवशेष आहेत, तर ते पण आपण पाहूयात. म्हणजे ह्या ठिकाणी मला आल्यानंतर असं झालं ना की अरे ह्या बाजूला अवशेष ते बघत जाऊ, ते बघत जाऊन मग मागे येऊ. पुढे गेले का परत अरे पुढे अवशेष पुढे, अरे पण मागचं माझंच राहून गेलं. इतके ते मोठ्या प्रमाणात अवशेष दिसतात. सो हा किल्ला बांधण्यासाठी खरोखर वेळ हातात भरपूर पाहिजे, जे की आज माझ्याकडनं चूक झाली आहे. ते पहा, हा जो मार्ग आहे हा थोडा जपून जाण्यासाठी गरजेचं आहे खूप. कारण चोखंडा गेला तर डाव्या साईडला आपण निश्चित खाली आहोत. चला. या ठिकाणी काहीतरी कदाचित हा बुरुजच असावा बरं का. नाईट बुरुजच असावा हा. हे पहा, या ठिकाणी सुद्धा खाली हे जे दिसतंय हे ही तटबंदी बाजूनी असंच असणार आहे. कदाचित बुरुजाचाच भाग असू शकतो. हे पहा, इथं पोल रोवण्यासाठी आहे. अरे बापरे, क्या बात आहे. हे पाहिलं, हे नक्कीच बुरुज आहेत, कारण इथं जंग्यांची सोय केलेली आहे. हे पहा, हे माऱ्यासाठी जंगे आहेत. हा सुद्धा जंगा आहे, जंगे आहे. डेफिनेटली ही जी वास्तू आहे हा बुरुज आहे आणि जंगे ठिकठिकाणी दिसतात आपल्याला. हे पहा, याच्यावर उभं राहिल्यानंतर हे जे आहे हे बघा, इथं खंदक दिसतोय. हा एक हलकासा खंदक आहे आणि त्याच्या बाजूला परत तटबंदी आहे. मला पुढच्या साईडने सुद्धा असं दिसलं होतं आणि ह्या बाजूला सुद्धा, म्हणजे एक दुहेरी तटबंदीचा हा प्रकार आहे. तटबंदीच्या बाहेर तटबंदी. हे पहा, स्पष्ट तुम्हाला दाखवतो. ही एक तटबंदीचा भाग आहे, ठीक ना. हा बुरुज म्हणजे एक प्रकारे तटबंदीच आहे. इथे मध्ये थोडा खंदक आहे आणि त्याच्या बाजूला सुद्धा परत तटबंदी आहे. आणि हे पहा, इकडनं क्लिअर तटबंदी आणि हे सगळे अवशेष दिसतात. तिकडे पण बोर्ड्स लावलेली आहेत. किल्ल्यावरती ज्याला अवशेष, दुर्गावशेष भरपूर पाहायला, ज्याला असं वाटतं की किल्ल्यावर गेल्यानंतर पाया त्यांनी सरसगडाला यावं, खुश होणार तुम्ही. हे पहा, या ठिकाणी हे बघा, चिलखती बुरुज 2 हा जो आहे चिलखती बुरुज आहे, ज्याचा पायरी मार्ग वरतून खाली, खालून वरती हा आहे. इथनं आपण वरती आलो. वरती आल्यानंतर
या ठिकाणी एंड झालाय. हा सुद्धा त्या तटबंदीचाच भाग असणार आहे. बघा इथे तुटलेला आहे आणि असं खाली खाली हे सगळं पूर्वी तटबंदी असणार आहे. आणि त्या ठिकाणून आपल्याला प्रवेशद्वार म्हणून तिथे एक डोर दिसतंय, दरवाजा आहे, तो बुरुज आहे. तिथंही एक बुरुज आहे महत्त्वाचा. 2 बुरुजांच्या मध्ये तो दरवाजा आहे. खाली मार्ग पण दिसतोय तुटलेला पायऱ्यांचा खाली येण्यासाठी. ठीक आहे, तर पूर्वी निश्चित हा मार्ग असणार आहे. आणि तो जो दरवाजा आहे इथनं आपल्याला महादरवाजा ही जी पाटी आहे ती दिसत नाही, ती खालनं दिसते आपल्याला. जिथं ते बुरुज आहेत नंबर 2 तिथून ते दिसतं. पण या ठिकाणावरतून फक्त आपल्याला प्रवेशद्वार असंच बोर्ड दिसतं फक्त. ठीक आहे, पण तो महादरवाजा आहे. या बाजूने महादरवाजा दुरूनच पाहून झाल्यावर आल्या मार्गाने पुन्हा दिंडी दरवाजा 2 मधून वर यायचे. हे अवशेष इकडनं आपण आलो, दिंडी दरवाजाकडनं आपण आलो. सगळ्यात सुरुवातीला इकडनं आलो. हा रोड परत बाले किल्ल्याकडे म्हणून तिथं बोर्ड दाखवलाय. हे पहा महादरवाजा या साईडला ॲरो दिलाय. जागोजागी जंगेत. महादरवाजा आलं का लक्षात? हा दरवाजा आपण त्या साईडनी पाहिला तर मगाशी. आता आपण पुन्हा हा बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी या बाजूला आलेलो आहे. हे पहा अतिशय सुंदर आहे महादरवाजा. आता त्याचा डोर भक्कम आहे. हे पहा ही पाटी जी आहे महादरवाजाची, ही जी पाटी आहे ही खालनं दिसत नाही, फक्त प्रवेशद्वार ही जी पाटी आहे ती दिसते. या पाटीच्या बाजूला जर बघितलं आपण तर इथं कोरीव नक्षीकाम आहे. या बाजूला स्टार आहे, या बाजूला स्टार आहे आणि इकडे सुद्धा काहीतरी एक डिझाईन आहे जी की आपल्याला सांगता येणार नाही कसली आहे, पण निश्चितपणे. आणि त्याच्यावरती जंगे आहेत, त्याच्यावरती परत डिझाईन आहे. आणि थोड्या वेळापूर्वी आपण तिकडे होतो चिलखती बुरुज, तिकडनं इकडे पाहत होतो आपण. आणि आता परत फिरून आपण इकडे आलेलं आहे. वेळ हातात पाहिजे किल्ला पाहायला, एवढं लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा पाहायला याल, पण मन खुश होणार खरंच. हे पहा दरवाजा. अनिल आणि सतीश पुढे गेलेच, ते काय दरवाजा पाहायला आले नाहीच. उशीर झालाय असं त्यांचं म्हणणं आहे सारखं सारखं. चला लवकर. हे बघा त्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं मोठं एकदम भारी टाकं पाहायला मिळालंय. हे पहा अतिशय सुंदर. फक्त कचरा झालाय थोडा आणि ह्या वरच्या लेअरच्या खाली स्वच्छ पाणी असणार आहे. हे पहा अतिशय सुंदर असं टाक आहे. पूर्णपणे त्या कातळाच्या खाली आतमध्ये खोदत नेले. जबरदस्त आहे. इकडे तर नजारा पाहून मन खुश होतं. हे टाकं पाहून बा इथं बोर्ड लावलेलं आहे, पाण्याचे टाके 8 मोती हौद. सो हे जे टाकं आहे याचं नाव सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. परत एकदा ही माहिती ज्यांनी लावलेली आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप मदत होते आपल्याला ते काय आहे, ती वास्तूचं नाव काय आहे, ती वास्तू काय आहे हे कळण्यासाठी मदत झाल्यानंतर बरं वाटतं. सुंदर टाके क्लास. किल्ल्याच्या नावाला साजेस आहे सरसगड. अरे बापरे इकडे आणखीन एक दरवाजा आहे. ते पहा बोर्ड लावले इथं दिंडी दरवाजा. जे मगाशी आपण एक दिंडी दरवाजा पाहिला त्याच्यावरती दिंडी दरवाजा 2 असं लिहिलं आणि इथं फक्त दिंडी दरवाजा लिहिलं आहे, म्हणजे हा नंबर पहिला असणार आहे. हे बोर्ड हे झाड. आपण चाललो खाली.
वा, इथं थोडं वाकून यावं लागतं. हे पहा, पुढचाचे क्लिअर कट अवशेष. हे पहा, अतिशय. हे पहा, इकडनं पहा, दिंडी दरवाजा 1 हाही एक मार्ग होता. अतिशय सुंदर. इथे खाली पाण्याचं टाक आहे. हे पहा, पाण्याचे टाके 9. हे अतिशय वेगळ्या शेपचा टाक आहे. हे पहा शेप, अर्धगोलाकार शेप आहे हा. पाण्याचे टाकी आणि हे सगळे तटबंदीचे अवशेष आहेत. आणि वरती सुद्धा आपल्याला जाता येते. अर्थात वरती मंदिर आहे आणि तो टॉप व्ह्यू आहे सगळ्यात. ठीक आहे. तर या बाजूला हे आपल्याला टाकं पाहायला मिळालं सुंदर असं. तरी आपण खाली जाऊ. या ठिकाणी आणखीन एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या ठिकाणी चिलखती बुरुज नंबर 2 असं लिहिलं होतं. तर एक बुरुज कुठे आहे ते कळलं नव्हतं, म्हणून मी तर्कवितर्क लावत होतो. तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय. त्याची पाटी आहे. जसंही हे आपण वेगळ्या आकारातलं गोलाकार अर्धगोलाकार आकारातलं टाकं बघतो पाण्याचं, त्याच्या खालच्या बाजूला हे पहा, हे टाकं आहे. तिकडनं आपण आलो. या इथं हे बोर्ड लावले, म्हणजे हे जे काही भाग आहे हा तो बुरुज आहे. इकडे जाऊन पाहू आपण काय आहे. तुर्तास हे बघा, वरती बघा कसा नजारा दिसतोय. काय सीन आहे हा. पाण्याचे टाके 9, दिंडी दरवाजा 1, अवशेष चिलखती बुरुज नंबर 1 सी. ठीक आहे, जाऊ बघू. इकडनं चढत गेलो, जिथनं तो महादरवाजा दिसतो त्या अँगलनी पुढे जाता येत नाही, परत फिरून जायला लागतं. तेव्हा आपण बघतो जिथं जे आहे चिलखती बुरुज नंबर 2 आहे. आणि तिथनं आपल्याला समोर सुद्धा हे दिसतोय, समोर बुरुज दिसतोय. हवा खूप जोरात आहे. तर त्याच्यामुळं तोही आपल्या केसमध्ये एक होता की जो हा इथं खरा निघालेला आहे की या ठिकाणी आपल्याला चिलखती बुरुज नंबर 1 पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर. म्हणजे ह्या ठिकाणी अवशेष 2 मिनिटं चाललं का परत दुसरा अवशेष. इतका अवशेष संपन्न असा हा किल्ला आहे. मला खूप आवडला. चापरदा. उशीर झालेला आहे. हे बघा 5 वाजलेले आहेत आत्ता. अजून आपल्याला काय काय पाहायचं राहिलं आय डोंट नो. सगळ्यात महत्त्वाचं ड्रोन उडवा. पाहूया तिकडं. अनिल आणि सतीश रेस्ट करतायत, थोडी पोटपूजा करतायत ते. पण मी जर पोटपूजा करायला बसलो तर किल्ला पाहून होणार नाही. सो बाद में खाएंगे. हे पहा, इकडनं हे दिसतंय क्लिअर. आणि इकडं खाली दरी आहे. त्याच्यामुळं हा बघा दाट जंगल आहे. हे तेव्हा दरी खोल आहे बिलकुल. त्यामुळं चालत असताना नेहमी आपण दक्षता घेतली पाहिजे. आता गोष्ट असेल या साईडनी रस्ता आहे पूर्णपणे, पण अनिल आणि सतीश ते मागच राहिलेले आहेत. ठीक आहे, त्यांना खाऊ देत. पण या साईडनी नक्कीच अवशेष आहेत आणि पुढं पण अवशेष दिसलेत मला क्लिअर. हे पहा, त्या बाजूला मला एक पाटी दिसते, या बाजूला सुद्धा एक पाटी दिसते. आणि त्यांना वाटलंय की इकडे काही नाही म्हणून तिथे बसले. आणि कदाचित जर हा रस्ता असाच फिरून पुढे नेणारा असला तर मला मागं यावं लागेल त्यांच्यासाठी. आय डोंट नो. मला असं वाटतं मी त्यांना फोन करतो आणि त्याच मार्गाने खाली यायला सांगतो. दॅट वुड बी बेटर. ठीक आहे, मी फोन करून घेतो. ते कंटाळलेत, सो ते बोलले की थांबतो आम्ही इथंच. ठीक आहे, आपण हे पाहून घेऊया. आता ॲक्च्युली खरोखर मागे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये की अंधार व्हायला लागलेला आहे पूर्णपणे. या ठिकाणी जसं अजून कातळाला आपण हे करून चाललोय तर आणखीन अंधार स्पष्ट क्लिअर दिसतोय. या ठिकाणी मला एक बोर्ड दिसलेला आहे. आणि हा पहा, इथं कातळ असला दिसतो ना अंगावर येणारा. हे पहा, ही जी तटबंदी आहे हा दुहेरी तटबंदीचा प्रकार आहे. आणि हा कातळकडा रौद्र. आणि इकडनं खाली रोड चाललाय. या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसतोय.
शौचकूप 2. हे जे काय आहे हे आहे शौचकूप, टॉयलेट. ठीक आहे, पहा सिस्टम कसं होतं त्यावेळेचं. आणि त्या साईडला सुद्धा एक बोर्ड आहे, तर तिकडेही आपण जाऊन येऊयात. हे पहा खाली, खतरनाक. तर शौचकूप पाहून झालं आहे आपलं. शौचकूप पासून सुद्धा पुढे एक रोड चालला आहे, तिकडे पण आपण फटाफट जाऊया. मला असं धावत पळत किल्ला करावा लागणार आहे असं वाटतं आता. लिटरली आय वॉज लेट, खूप लेट होतो किल्ल्यावर. आणि आपल्याला तर संपूर्ण किल्ला पाहायला आणि दाखवायला नेहमी आवडतो. हे पहा ना, काय खतरनाक वाटतं यार. सी, गुप्त दरवाजा म्हणून नाव दिसते मला. गुप्त दरवाजा म्हणजे आतमध्ये रस्ता दिसतो बरं का, आणि एकट्याला जायचं म्हणजे भीती वाटते. इकडे पण बघा, हा जो भाग आहे हाही तटबंदीचा भाग आहे. मध्ये थोडं खंडकासारखं आहे आणि इकडे ही तटबंदी, म्हणजे ही एक तटबंदी आणि ही एक तटबंदी, जे की दुहेरी तटबंदी. आणि त्या ठिकाणी पडलो असतो आत्ता, त्या ठिकाणी आपल्याला दिसतो गुप्त दरवाजा. तर वरती जाण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि तिकडं सुद्धा झाडीतनं रोड गेला आहे. पण आय थिंक मी एकटा आहे, मी मागे जाईल. समजा त्या साईडनी काही दिसलं ते तर पाहता येईल. कारण तिकडे जाऊन आपण परत समजा असं झालं की मागच नाही यायचं आहे, पुढच्या पुढं रोड दिसतो आहे, तर परत ह्यांना आमची चुकामुक होईल. सो इट्स बेटर मी मागं जाईल. त्या साईडला पण काय विशेष असेल असं वाटत नाही, काय माहिती. पण जाण्याचा रस्ता तर आहे. हे बघ, इकडं आहे गुप्त दरवाजा आणि हा जो रोड आहे हा पुढे चालला आहे. पण हा खंडकाचाच भाग आहे. जर जाणं झालं तर याच्यावरून मला चढून जावं लागेल, पुढं जावं लागेल. आय डोंट नो. तुर्तास आपण माघारी जाऊ. हे पहा, तो आहे गुप्त दरवाजा. म्हणजे तो आतून कुठून तरी बाहेर, आतल्या बाजूने तो या ठिकाणी निघत असेल असं. म्हणजे हे एक्झिट असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे आतून कुठून तरी जेव्हा बाहेर पडायचं आहे तेव्हा बाहेर पडते वेळी इकडनं बाहेर निघत असेल. हे बघा, आता इथून हा सगळा रस्ता रिटर्न मला कापायचा आहे. जसंही वरती आलो त्याचे टाकं होतं वेगळ्या आकारचं, दिंडी दरवाज्यातनं परत वरती आलो आणि आता या ठिकाणी मला उत्तर बुरुज अशी पाटी पाहायला मिळाली. हा पहा, हे आहे उत्तर बुरुज. हा जो बुरुज आहे हा टोटल सगळा हा आहे उत्तर बुरुज. या ठिकाणी पण आपल्याला काही अवशेष मिळतात पाहायला. पाणी निचरा वाहिनी क्रमांक 3. हे पहा, या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी हे जर पाहिलं आपण तर आतमध्ये खाली एक होल आहे, जे आतमध्ये गेलं. ठीक आहे, त्यातून पाण्याचा निचरा होत असावा. हे पूर्ण दगडाचं काम आहे, बघितलं. ही माती खोदलेली सगळी आणि हे सगळं दगडाचं काम आहे. आणि आतमध्ये भुयार तयार केलं आहे, तर तिथून पाण्याचा निचरा होत असावा. तर हा टोटल सगळा बुरुज आहे. या ठिकाणचं काम जे आहे ते पडलं आहे, कारण ही भिंत इकडून तशी आहे आणि इथं नाही आहे, त्या अर्थी ही तुटली आहे. ठीक आहे, आणि इकडून अगदी त्या शेवटापर्यंत सगळीच्या सगळी गुफेच्या खाली काहीतरी टाकी किंवा असे तसले काहीतरी अवशेष दिसतात. तर ते पण आपण पटकन पाहू घेऊयात. हे पहा, इकडे आहे तिथून चढू. या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे. ठीक आहे, तिकडे काही लॅम्प्स ठेवलेले आहेत. कातळ कोरीव खोली 6. पूर्ण बाहेर ना दगडांचं त्याला हे केलेलं आहे, म्हणजे कव्हर अप. हे पहा, बघा ही केवढी मोठी खोली आहे. आता कालानुरूपी त्याच्यामध्ये पाणी साचतं. पायऱ्या तिथरायला पद्धतशीर. ठीक आहे,
काय होतं, वर्षानुवर्ष जातात, कुठेतरी होल वगैरे तयार होतं किंवा काय होतं, पाणी जातं. हे पहा, या ठिकाणी चूल तयार केली. जसंही आपण इकडे येतोय, गणेश शिल्प या ठिकाणी सुद्धा एक चौकट दिसते आपल्याला. अरे बापरे, आतमध्ये भल्या मोठ्या रूम्स आहेत, खतरनाक. हे पहा, गणेश शिल्प हे बोर्ड आहे या ठिकाणी, पायऱ्या आहेत. हे पहा, काय याच्यापेक्षा काय मोठं. अरे बापरे, हे पाहिलं, इथं उतरायला पायऱ्या खाली, इथं उतरायला पायऱ्यात खाली. ठीक आहे, त्या पायऱ्या उतरून ही रूम पाहता येते पूर्ण खाली. तिकडे एक रूम आहे, पूर्णपणे हे खाली खांबांवर उभी केली ही गुफा. इथपर्यंत केवढी प्रशस्त आहे, बापरे, भयानक. सगळ्यात महत्त्वाचं हे पायऱ्या बघा ना, सुस्पष्ट किती खाली जायला. आय विश मी आत्ता खाली जाण्याची माझी खूप इच्छा होती, पण खूप राहिले दाखवायचं. माय बॅड लक की मी इतक्या उशीर आलो. पण ठीक आहे, तरी पण आपल्याला कळतंय क्लिअर. हे पहा, कातळ कोरीव खोली 5, खांब टाके. सोप पडलाय कशाला. हे पहा, हे सगळ्या अतिशय प्रचंड, किती खोली बघा ना, प्रचंड खोल. हे पहा, हा खांब बघा केवढा आहे, खूप मोठी प्रशस्त रूम्स आहेत. त्या हे बघा पुढं असेच अवशेष आहेत सगळे. इकडे एक बोर्ड लावलेला आहे. हे पहा, कातळ कोरीव खोली 4. हे पहा, ही कातळ कोरी 4 आहे आणि तिथं एक छोटीशी चौकट जी थोडी खोलगट आहे. कातळ कोरीव शिल्प. सतीशिळा अशी पाटी लावली इथे. हे पहा, जर बारीक निरखून पाहिलं तर हे सतीशिवेचे, सतीचे जे हात असतात, अर्धा हात, तर तो आहे इथे, क्लिअर कळतो आपल्याला. हे सगळं जर तुम्ही बारीक पाहिलं तर, आणि त्यातही मदत झालेली आहे ह्या बोर्डची. ठीक आहे, हे पहा, हा हात आहे, ही सतीशिळा आहे डेफिनेटली. आणि या ठिकाणी व्यापारी लावा जमा असं बोर्ड आहे. अजूनही आहे कातळ कोरी खोली 3. हे पहा, खोली 2. ह्या गुफा खोल्या बघताना माझ्या लक्षात येते की या ठिकाणी किती पण लोक जरी आली, किल्ल्यावर मुक्काम करायची वेळ आली ना, डेफिनेटली करू शकता. तुम्ही टेंट लावू शकता, सगळं काही आहे. अजून आपल्याला ती 2 बोट्स पाहायची राहिलीत, पण तत्पूर्वी थोडं पुढे जावंच, कारण मागे यावंच लागेल परत. हे 2 जण मागेच आहेत. हे पहा, या ठिकाणी सुद्धा बुर्जाचा भाग आहे, आपल्याला लगेच कळत आहे डेफिनेटली की तटबंदी अशी आलेली आहे. हा बुर्जाचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा एक खोली आहे, कातळ कोरीव खोली. ठीक आहे, हे पहा, ही आहे खोली. या साईडला एक बोर्ड लावलाय, युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र.
कित्येक वर्ष माती आणि दगडाखाली बुजला गेलेला समस्त सरसगड सेवेकरांच्या कष्टाने नवसंजीवनी मिळालेला तटबंदीतील गुप्त दरवाजा. ओके, लक्षात आलं का? आपण खाली जाऊन जे गुप्त दरवाजा बाहेरनं बघितलं मी म्हटलं की आतून त्याचं निश्चितपणे आतून ते बाहेर येण्याचं एक्झिट असलं. तसंच आहे वरती, बरोबर आपण जिथं खाली होतो त्याच आतल्या बाजूला आपण वरती आहोत आत्ता, आणि या ठिकाणी तो चोर दरवाजा आहे. तर आपण खाली जाऊन बघणार काय आहे ते. ठीक आहे, चला हे पहा, आपण इकडनं आलो, हे पाहिलं कातळकोरी खोली 1, आणि एक्झॅक्ट अपोजिट साईडला हा बोर्ड आहे, आणि त्या बोर्डच्या बाजूला या ठिकाणी इथे एक दरवाजा आहे. तर आपण काय करूयात, पटकन बॅग खाली ठेवू आणि जाऊन पाहून येऊया. बॅग पण ठेवू की नाही, माकडाचं माकडं डेंजर असतं, आणि इथं अजूनही माकड दिसलेलं नाही आहे, पण हू नोज. हे पहा, डेफिनेटली बघ, इथून मगाशी आपण खाली उभे होतो तिकडनं थोडं पुढे गेलो आणि परत रिटर्न गेलो, तर हा दरवाजा आहे जो मगाशी आपण खालनं बघितला त्या बाजूने. अतिशय सुंदर. हा आहे चोर दरवाजा. मला इतका आनंद होतो ना अशा वेळेला, पण दुःख आहे आज मला पहिल्यांदा असं वाटतं की मी उशीर केला यार, किल्ल्यावर यायला खूप उशीर केला. मी अक्षरशः हे वन टेकमध्ये करतोय सगळं, मला जरासुद्धा वेळ मिळालेला नाही, आणि धावपळ चालेल, काही हरकत नाही. आय विल टेक केअर फ्रॉम द नेक्स्ट टाइम. हे बघा, आपण हे पाहिलं तर इकडे पण रोड गेलं. ड्रोन हवेत उडवायचा आहे, सूर्य पूर्ण खाली गेलाय. ती चोर दरवाजा जो पाहिला आपण, त्याच्यानंतर आपण पुढे जायला लागलो, पण मला पुढे गेल्यानंतर असं वाटलंय की तो कदाचित तो रोड बाले किल्ल्यावर जातोय की काय. तर मी लगेच अनिलला आणि सतीशला फोन केला, त्यांना बोललो पुढे या, कदाचित जर तो रोड बाले किल्ल्यावर गेला तर रिटर्न कशाला यायचं ना, तर म्हणून त्यांना बोलून घेतले. आणि मी रिटर्न आल्याचं कारण असं आहे, कारण जाता जाता आपण या ठिकाणी 1-2 अवशेष सोडले होते. हे पहा, आपण परत ह्या बोर्डपाशी आलेलो आहे, जे की गुप्त दरवाजाचं बोर्ड आहे. तर तिथून मागे आपण कदाचित शौचकूप किंवा असं काहीतरी 1-2 अवशेष सोडले होते. आपण बोललो की आपण मागे येणार आहे, मग दाखवूया, पण मागे यायची जर गरजच नाही पडली तर पुढेच जाणार ना, पण आता दाखवायचं राहिलेलं आहे. सो परत मागे पायपीट करत आपण आलेलो आहोत. हे पहा, या ठिकाणी हे सगळे अवशेष आपण पाहिले होते खोल्यांचे, भले मोठे, पण या बाजूला हे जे अवशेष आहेत हे आपले पाहायचे राहिले होते. हे पहा, या ठिकाणी हे जे आहे, तर एकतर हे शौचकूप किंवा पाण्याचा निचरा होणारी जागा, दोन्हींपैकी एक काहीतरी आहे, कारण ते सिमिलर वाटतं. आणि या ठिकाणी बोर्ड नसल्यामुळे, अच्छा ओके, यस, बोर्ड असा आहे, या ठिकाणी पाणी निचरा वाहिनी क्रमांक 1, क्रमांक 2, म्हणजे जसं मी म्हटलो ती जी आहे पाण्याची निचरा होणारी वाहिनीच आहे. ठीक आहे. शौचकूप जे होतं ते थोडंसं कमी हाईटला होतं, नाही कळून होतं, आणि हा जरा खड्डा थोडासा खाली आहे, त्यामुळे ते निचरा होणारे जे आपण पहिली भेटली होती तशीच सेम. तर या बाजूला सुद्धा आहे, बोर्डवर सांगितल्याप्रमाणे, आणि इथे सुद्धा आहे. हे पहा, एक्झॅक्ट. मला असं वाटतं ना ठळकपणे की ह्या किल्ल्यावर ज्यांनी दुर्ग संवर्धन केलं आहे त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे, कारण किल्ल्यावरती कुठे काय असे बारीक अवशेष आहेत, ते दगडाखाली मातीखाली रुजलेत, काय माहिती कोणाला, पण त्याचा शोध लागला गेला त्यांना, त्याच्यावर त्यांनी काम केलं, आणि ह्या सगळ्या दुर्गप्रेमींसाठी त्यांनी हे सगळं खुलं करून ठेवलेलं आहे. मानाचा मुजरा तुम्हाला सगळ्यांना, सिरियसली खूप खूप धन्यवाद. अनिल आणि सतीश जसं तर मागण्यात, चला रे भावांनो लवकर, चलो चलो चलो, देर देर, चलो 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 रे भाई, ड्रोन उडवायचा रे दादा, काही बघू नका आता, काही बघू नका, ड्रोन उडवायचा आपल्याला. चलो सतीश, आता लिटरली 5:20 झालेले आहेत. मला टेन्शन आलेलं आहे आता, तर ड्रोन उडवायला नाही भेटला तर काय फायदा यार. सो आता परत एकदा आपण त्या मार्गावर चाललेलो आहे, पुढे पुढे पुढे. हे पहा, इथून आपण गेलो होतो मगाशी पुढं,
ह्या इथं कुठंतरी टाकत आहे, यस तिथंच आहे. हे पहा, पाण्याचे टाके 4 आणि या टाक्याचं नाव आहे आईनाचा हौद. सी, अरे बापरे, खोल आहे आतमध्ये, म्हणजे असं लांब पण आहे. आणि हे जे पाणी आहे ना, हे पिण्याचं असावं, कारण याच्यात मासे पण आहेत. ठीक आहे. आणि पाणी सेफ आहे ना, दगडाच्या खाली जे पाणी राहतं, दगडाच्या खाली जे पाणी राहतं ना, त्याला चारी बाजूनी ऑलमोस्ट सेफ्टी आहे, कंपाऊंड आहे, काही पडत नाही त्याच्यामध्ये कचरा वगैरे, त्यामुळे ते शुद्ध आणि स्वच्छ राहतं पाणी. आणि लिटरली त्या कातळामुळे त्याला जो थंडावा येतो ना त्या पाण्याला, ते पाण्याची पिण्याची मजाच काय यावर आहे. बघा अनिल खाली जाऊन बघतोय काय रे. हे बघ, मगाशी आपण इकडं पुढं येऊन, मगाशी मी म्हटलं होतं ना की पुढं रोड जातोय, आपण जावं की काय, तर पुढे येण्यामध्ये काही पॉईंट नव्हता, कारण पुढे रोडच बंद होतोय. सो योग्य निर्णय घेतला घाई गडबडीच्या वेळेला आणि आपण मागे आलो. चला, हे बघ, या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं आहे. या किल्ल्यावर अवशेष आहेत तरी किती. हां, हे पहा, पाण्याचे टाके 6, अतिशय सुंदर. हे सुद्धा टाकं बघा, खांब टाकं आहे. हे पहा पाण्यात, हे बघा मासे बघा किती स्पष्ट सगळे मासे दिसत आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्याचं आहे 101%. खोल पण दिसतंय, वाटतंय. खांब टाका आहे, जे त्या साईडला तर किती खाली गेले बघितलं तेव्हा, तिकडं त्या साईडला खूप खालपर्यंत येते, ते नजर पण जात नाही आहे त्या बाजूला. अतिशय सुंदर आणि रहस्यमय वाटतंय. जसं काय टाकं आहे, खूप खोल आहे ते, आतमधल्या साईडला खूप आहे. हे टाकं जे आहे ना, मला सगळ्या टाक्यांमध्ये जास्त आवडलेलं आहे, कारण ते खूप खोल आहे. म्हणजे आतल्या साईडला जो रस्ता गेला आहे ना, तो खूप लांब वरपर्यंत गेलेला आहे. भारी आहे. म्हणजे लिटरली ज्याला सगळे दुर्ग अवशेष बघायचे आहेत ना, त्यांनी या गडाची लिटरली त्याला फेरी मारू लागते. म्हणजे तुम्ही काहीच चुकू शकत नाही ना, इकडं नाही जायचं तिकडं. किल्ल्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या इंचापासून ह्या इंचापर्यंत सगळीकडं अवशेष आहेत, सगळीकडं. हे पहा, हा सगळा उभा कातळ आहे. अजून आपल्याला वरती जायचं टॉपला. त्याच्या अगोदर ड्रोन उडवून घेऊ भाई आपण. अरे बा, इथं पण अवशेष लगेच आहे का. अरे बाप रे, केवढं मोठं टाक आहे ते, असं वाटतं गुफा आहे. हे पहा, पण याच्यामध्ये काम चालू आहे. गाळ जो आहे हा निश्चितपणे बाहेर काढण्याचं काम इथं चालू असणार आहे, कारण आतमध्ये ते बकेट वगैरे आहे. तर इथं दुर्गसेवक जे आहेत ते निश्चितपणे त्यांची कामगिरी चालू आहे. हे पहा, या टाक्याचं नाव आहे औदुंबर हौद. पाण्याचे टाके 5, अतिशय मोठा आहे. औदुंबर जे टाकं आहे ते कदाचित त्याला नाव का पडलं असावं, कारण त्याच्या बाजूला औदुंबराचं झाड आहे. हे पहा, हे जे झाड आहे हे उंबराचं झाड आहे. ठीक आहे, आणि उंबराच्या झाडाला औदुंबर म्हणतात. दत्त महाराजांच्या पाशी जे झाड असतं ते आहे उंबराचं, त्याला बोलतात औदुंबर. तर या ठिकाणी उंबराचं झाड असल्यामुळे सतीश उंबर तोडतोय का. शाबाश, कदम साहेबांनी उंबर तोडलं. अरे नाही तोडला, जागेवरच आहे. कदम असे अधूनमधून प्रयोग करत असतात जादू टाईप. असं मला वाटलं त्यांनी खरोखर धरलं, ते पण नव्हतं धरलं. सत्या, किल्ला कसा वाटला. एक नंबर आहे. सरस, सरस, बहुत सरस छे. बहुत सरस. आणखीन 2 तास पाहिजे आपला तरी. हे पहा, या ठिकाणी सुद्धा पाण्याचे टाके 3. हे फार मोठं टाक आहे. हे पहा, पाण्याचे टाके 3 आणि याचं नाव आहे शिवपिंडा हौद. तर अशा प्रकारे येस, आपली बरोबर सर्कल झालेली राऊंड, कारण मला जिथून आपण स्टार्ट केलं तर ती जागा दिसलेली आहे. ठीक आहे, आता इकडे जाण्याची काही गरज नाही. हे बघा, अशा छोट्या छोट्या गुफा आहेत. हे बघा, हे कसं झालं बघितलं का. इथनं त्या टाक्यात तिकडे जाता येते.
अरे इकडे आणखीन टाकी आहेत सतीश 2. हां हे बघा पाण्याचे टाके 2. त्याच्या अगोदर या ठिकाणी एका देवाची मूर्ती आहे, म्हणजे दगड आहे ज्याच्यावरती शेंदूर लावला आहे. पण ते देव कुठले आहेत ते आपल्याला सांगता येणार नाही आहे, तसं नाव पण नाही इथे. पण पद्धतशीर जतन करून ती मूर्ती ठेवलेली आहे. हे बघा बांधीव दगड हे जे आहेत रचून हे काम केलेलं आहे म्हणजे ते. आणि अशा प्रकारे ही गुफा आहे छोटीशी. आणि पाण्याचे टाके. युवा मराठा फाउंडेशन खूप खूप धन्यवाद तुमचे. या टाक्याचा आकार सुद्धा काहीतरी वेगळा आहे. आणि तिकडं पाहिलं का ज्या रूम्स आहेत आतमध्ये, म्हणजे इकडनं जी आहे तशीच रूम इकडे मोठी आहे. हे पहा मोठ्या मोठ्या रूम आहेत ज्याच्यात खांब आहेत आतमध्ये क्लिअर. आणि अर्थात ह्या भिंतीच्या पलीकडे सुद्धा ती रूम एक्सटेंडेड आहे तिथपर्यंत. अशा प्रकारे हे अतिशय भारी दुर्गा अवशेष आपल्याला पूर्ण किल्ल्यावर, म्हणजे तुम्ही वळसा घाललं ना पूर्ण घालावाच लागतो तुम्हाला. हे पहा या ठिकाणाहून काही पर्यटक आपल्याला दिसतात तिकडे आराम करतायत. तिथे आपण होतो. सगळ्यात पहिला सुरुवातीचा प्रवास तिथनं केला आपण. वरती आलो, तिकडनं तशी जी सुरुवात केली ती पूर्ण तसं फिरून पूर्ण, आणि मग फिरून आपण पूर्ण सर्कल मारून आपण परत आहे त्या जागेवरती आलेलो आहोत. आणि आता आपण खाली जाणार आहेत तिकडे. पाण्याचे टाके 3 इथपासनं रोड जो चाललाय खाली, तर त्या रोडने आपण चाललो. हे पहा पाण्याचे टाके 3. आणि या बाजूने सुद्धा तिकडे आणखीन काही टाकी आहेत, काही खोल्या आहेत, त्या पाहून आपण रिटर्न आलो. आणि आपल्याला ह्या मार्गाने आता खाली जायचं. चला आता उड्या मारतच चला भाऊ. ह्या बुरुजावरतून आपण ड्रोन उडू. हा जो आहे उतार अतिशय जास्त उतार आहे बरं का. पाय स्लिप होऊ नये याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिसलेले शौच कूप 1 असं एक पाटी दिसलेली आहे, जी की आपण पाहिलेली नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला हे उन्हामुळे कळत नाही. हां ठीक आहे. ज्यावेळेला आपण सर्कल करतो ना त्यावेळेला सगळे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं गडप्रदक्षिणा करत करतच सगळे अवशेष पाहायचे. कधी पण आपण असं आहे हे ठेवलं पाहिजे अजेंडा. म्हणजे आपल्याला वाटलं पहिल्या इकडे डावीकडचा एक पाहू मग उजवीकडचा एक पाहू, नाही. गड फेरी सुरुवात करायची आणि गड फेरी करत 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 ऑटोमॅटिक तो जो इकडच्या बाजूचा असतो तो पण आपण परत गड फेरी पूर्ण करत असताना तिथपर्यंत येऊन पोहोचतो. हे पण आणि गेलेलं आता तिथं शौच कूप 1. तसंच खाली चला. आणि हे पहा आतमध्ये असं आहे. इथं आहे ना, इथं खाली खाच आहे. म्हणजे इकडे एक पाय ठेवायचा, तिकडे एक पाय ठेवायचा आणि मागच्या इकडे हे असणार आहे. असं आहे ते. म्हणजे दिसणार नाही बाहेरच्या माणसाला दिसणार नाही आतमध्ये. बघा ना, हे बघ इकडनं सगळं पूर्ण संरक्षण आलं, इकडनं संरक्षण आलं. आणि असंही नाही इथं बसलाय माणूस, तो आतमध्ये जाऊन बसणार आहे त्या साईडला. तर त्याच्यामुळे ते पूर्ण दरवाजा नसताना सुद्धा हिडन टॉयलेट आहे, जे की किती म्हणजे त्यावेळेला हा विचार केला जातो. भारी आहे. हे पहा तटबंदी सगळी. दक्षिण बुरुज. हे पहा हा आहे दक्षिण बुरुज आणि हे आहेत जंगे बुरुजाचे. हे जे आहे ते सुद्धा भविष्यात कट केलं गेलं पाहिजे, नाहीतर ह्या बुरुजाला प्रॉब्लेम होईल तयार. हो 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 हो. हे पहा या किल्ल्याचं वैशिष्ट्यच हे आहे की या ठिकाणी आपल्याला दुहेरी तटबंदी पाहायला मिळते. ही जी आहे आपण ज्याच्यावर उभा आहोत हा तटबंदीचा भाग आहे बरोबर. जिथं आपण उभा आहोत तो तटबंदीचा भाग आहे आणि याच्यामध्ये बरोबर खंदक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही सुद्धा दुसरी लाईन आहे तटबंदीचीच. तर ह्या सिस्टमला बोलतात दुहेरी तटबंदी. तर अतिशय सरस नावाप्रमाणे गडावरती सरस गोष्टी आहेत. इकडनं क्लिअर आपल्याला रोड दिसतो जिकडनं आपण वरती आलो. तर पूर्ण ती जी पायवाट दिसते पूर्ण लांबपर्यंत गेलेली. चला 6:30 वाजलेले आहेत आणि वेळ झालेली आहे परतीची. किल्ल्यावर येतानाच उशीर झाला होता. आय थिंक 1:30-2 वाजले होते. किती वाजले होते सतीश? 2 वाजले होते ना बरोबर. तर किल्ल्यावर येतानाच 2 वाजले होते, त्यामुळं निघतानाच उशीर झाला होता. पण तरीही
किल्ला संपूर्ण दाखवलेला आहे आपण. फक्त वरती जो आहे हे बघा, हा जो टॉप आहे हा टॉप राहिलेला आहे, जे की वरती एक पाण्याचा तलाव आहे आणि एक मंदिर आहे, शिवमंदिर. ठीक आहे, संपूर्ण किल्ला बघायला मिळालेला आहे आणि अतिशय अवशेष संपन्न आहे. मला खूप आवडला हा किल्ला. नावाप्रमाणेच आहे सरसगड, अतिशय सरस आहे. चला मित्रांनो, वेळ झालेली आहे परतीची. व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरूच राहत असते. चला तर मग भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.